सर काय झालेलं नेमकं त्या दिवशी? त्या दिवशी आमचं पॅराग्लायडिंग जीपी ॲडव्हेंचरचा जो एक फ्लाईंगचा पॉईंट आहे, त्या पॉईंटवरती आम्ही सर्वजण उभे होतो आणि काम चालू होतं, फ्लाईंग चालू होतं. तेवढ्यात मुलांची कुजबूज चालू होती की एका मुलाला परीक्षेला जायला उशीर झाला आहे आणि घाट तर जाम होता. एक कमीत कमी अर्धा पाऊण तास घाटातून ट्रॅफिक हलणार नव्हतं, कारण घाटात जागोजागी काम पण चालू होतं. आणि तर ती कुजबूज ऐकल्यानंतर मी त्यांना विचारलं की बाबा काय झालं किंवा काय. तर त्या मुलाचा 15 ते 20 मिनटाचा टाईम राहिला होता पेपरला जाण्यासाठीचा, पोहोचण्यासाठीचा. आणि त्याच्याकडे घाट तर पाऊण तासापर्यंत तर खाली तो पोहोचणार नाही. मग त्याचा पेपर मिस झाला असता. त्यासाठी मी त्याला बोललो की तुला पॅराग्लायडिंगनं मी सोडतो खाली ग्राउंडला आणि तू मग तिथून पेपरला जाशील. आणि तसंच झालं. त्याला पॅराग्लायडिंगमध्ये आमच्या पायलटनी बसवलं आणि फ्लाईंग करत ते खाली 5च मिनटात उतरले ग्राउंडला. तिथून ते एक 5-10 मिनटात बरोबर पेपरच्या टायमिंगला पेपरला पोहोचले आणि त्याचा पेपर पूर्ण झाला. तर आम्ही त्याला फ्लाईंगमधून त्याला पेपरला पोहोचवण्याचा एक आम्हाला आनंद झाला की आमच्यामुळे त्याचा पेपर वेळेत पूर्ण करता आला त्याला आणि त्याला परीक्षा देऊन पूर्ण झाली त्याची परीक्षा त्या दिवसाची. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.